गोवर्धनजी काय म्हणणार आहात? तुम्ही डीसीपी ऑफिसला गेलात, तिथून मग सीपी ऑफिसला आलं, नेमकं काय झालं आणि पोलीस प्रशासनाचं काय म्हणणं आहे नेमकं? नाही, आता मराठी महापौर ही जी चर्चा सध्या शहरामध्ये सुरू आहे आणि मराठी एकीकरण समिती आणि सर्व पक्षीय एक मागणी आम्ही लावून धरली आहे. आमच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उभाठा आणि काँग्रेस आणि इतर सर्व सामाजिक संस्था या सर्व सोबत आहोत आम्ही. आणि मराठी महापौरच या मीरा भाईंदर शहराला व्हावा अशी आम्ही मागणी लावून धरलेली आहे. या संदर्भात आमचं एक आंदोलन 2 फेब्रुवारी आणि 3 फेब्रुवारी रोजी या मीरा भाईंदर शहरात होत आहे. त्या संदर्भाचं निवेदन घेऊन आम्ही माननीय उपायुक्त परिमंडळ 1 यांना भेटण्यासाठी गेलो होतो, परंतु आज काही कारणास्तव त्यांची भेट झाली नाही. त्यानंतर आम्ही माननीय आयुक्त कार्यालयामध्ये अतिरिक्त आयुक्त शिंदे साहेबांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे की 2 तारखेला आणि 3 तारखेला आमचं भव्य असं आंदोलन या शहरामध्ये होणार आहे. हे शहर मराठी भाषिक आहे आणि इथे कोणीतरी बाहेरून येऊन तुम्ही नगरसेवक निवडता, ठीक आहे, सगळ्यांना अधिकार आहे, घटनेने अधिकार दिलाय, परंतु हळूहळू करून राजकीय हे एक प्रकारचं आक्रमण आहे. म्हणजे जर आपण पाहिलं असेल की त्या काळामध्ये इंग्रज आले होते, हे व्यापार करायला आले होते, मसाल्याचा व्यापार करायला आले होते आणि मग व्यापार करता करता ते सत्ताधीश झाले, मग सत्ता त्यांच्याकडे गेली आणि मग त्यांनी आपल्यावरती राज्य केलं. तसं आता काय झालं, या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय नोकरी करण्यासाठी लोक आले, मग हळूहळू त्यांनी आपला मतदारसंघ वाढवले आणि त्यांना खतपाणी घालणारे आमचे हे सगळे मराठी राज्यकर्ते यांनी यांचे मतदारसंघ वाढवले आणि हे मतदारसंघ जर वाढल्यानंतर यांच्या अंगाशी आलं, म्हणजे यांना आता घरी बसावं लागलं आणि मग बाहेरचे लोक जास्त निवडून यावं लागले कारण यांचे मतदारसंघ वाढले. आता याच्या जोरावरती यांना परप्रांतीय म्हणजे अमराठी महापौर करायचं आहे. मागच्या वेळेस 2017 मध्ये पण डिंपल मेहता यांनी महापौर केलं होतं, त्यावेळेस देखील आम्ही महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं होतं, परंतु आता हे आंदोलन उग्र असणार आहे. आता आमचा संयम सुटतोय आणि हे राज्य किंवा ही शहरं हे टिकवण्याची जबाबदारी सर्व मराठी माणसांनी घेतलेली आहे आणि मराठी माणूस आता पेटून उठलेला आहे. त्यामुळे या मीरा भाईंदर शहराचा मराठीच महापौर झाला पाहिजे, या संदर्भातलं आज आम्ही निवेदन माननीय अतिरिक्त आयुक्त यांना दिलेलं आहे. मागच्या वेळी मराठीच्या मुद्द्यावर जवळपास बाहेरचे सुद्धा मराठी लोक आले होते, स्थानिक लोकांचं प्रोत्साहन होतं, पण यावेळी महापौरची निवड आहे, त्यामुळे असं वाटतं की मागच्या सारखं तुम्हाला लोकांचं समर्थन मिळेल? नक्कीच, कारण मराठी माणसाचा हा रोष आहे. कारण जिकडे तिकडे पाहावं आता अतिक्रमण झालेलं आहे, एक प्रकारचं आक्रमण झालेलं आहे आणि हे शहर टिकवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. मला खात्री आहे की मराठी माणूस आता जागा होतोय. मराठी मोर्चाच्या वेळेस बहुसंख्येने मराठी माणूस एकवटला, तसाच मराठी माणूस आता मीरा भाईंदर मध्ये मराठी महापौराच्यासाठी या ठिकाणी मीरा भाईंदर शहरात जमणार आहे आणि 3 तारखेला यांची महापौराची निवड होणार आहे. तर मला खात्री आहे इकडचे जे स्थानिक आमदार आहेत नरेंद्र मेहता आणि भाजप पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आमच्यावरती मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही आणि ते मराठीच महापौर निवडतील. परंतु जर मराठी महापौर निवडला नाही, त्याची नियुक्ती केली नाही, तेव्हा मात्र संघर्ष अटळ आहे. मग आम्ही कोणालाही घाबरणार नाही आहोत, म्हणजे व्हायचं ते होईल. मग आम्ही त्या दिवशी पण म्हणालो होतो की संयुक्त महाराष्ट्राचा हा दुसरा लढा या मीरा भाईंदर मधून सुरू होईल आणि हा अखंडरित्या सुरू राहील पूर्ण महाराष्ट्रभर.